श्यामल. भरत, आता कपिल सिब्बल आणि कोर्टामध्ये नेमके आत्ताचे अपडेट्स काय आहेत? आत्ता सुनावणी कुठल्या विषयावर चालू, या संदर्भात जरा ताजे अपडेट्स आम्हाला द्या. श्यामल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. 1999च्या घटनेनुसार मुख्य नेता असं कोणतंही पद अस्तित्वात नव्हतं. ज्यांनी जे पद एकनाथ शिंदे यांनी आता स्वतःकडे घेतलेलं आहे तेच बेकायदेशीर असल्याचा अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की घटनेच्या आधारे जर बहाल करून हे पदच त्यांच्याकडे 1999च्या घटनेनुसार नसेल आणि त्याच घटनेचा संदर्भ देत तुम्ही जर स्वतःकडे मुख्य नेतेपद जर घेत असाल तर हे बेकायदेशीर कसं आहे, हाच महत्त्वाचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व 2010 मध्ये लागू झाली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 1999ची जी घटना आहे ती घटना लागू ठरत नाही. हाच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात येतोय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे परिच्छेद 15 नुसार हेच गृहीत धरतं की तुमची निवड आणि नियुक्ती हे एका विशिष्ट पक्षाच्या घटनेनुसार झालेले आहे आणि त्यानंतर त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे. पक्षाच्या घटनेच्या वैधतेचा परिच्छेद 15शी काय संबंध, असा सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय. निवडणूक आयोग केवळ एक लवाद आहे, ट्रिब्युनल आहे. त्यामुळे पक्षाची घटना लोकशाही विरोधी आहे की लोकशाहीला धरून हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. निवडणूक आयोगाच्या थेट अधिकारावरच आता कपिल सिब्बल यांनी बोट ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय तो म्हणजे पक्षाची नोंदणी जी रद्द करणं आहे, डी रजिस्ट्रेशन, हे सुद्धा या सगळ्या संदर्भात सुद्धा त्यांनी युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय. या व्यतिरिक्त आयोगाला दुसरा कोणताही अधिकार नाही. पक्षाच्या डी रजिस्ट्रेशन शिवाय, री रजिस्ट्रेशन शिवाय निवडणूक आयोगाला दुसरा कुठलाही अधिकार नाही. पक्षचिन्ह देणं, पक्षाची नोंदणी करणं, पुन्हा नोंदणी करणं, पुनर्नोंदणी, याच गोष्टीसाठी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने पक्षाची कोर कमिटी त्यांना एखादी घटना सुपूर्द करते त्या घटनेनुसार तो पक्ष कशा पद्धतीने चालेल या सगळ्या संदर्भातील नियमन करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. आणि हाच मुद्दा जो आहे तो आता कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. मी थोड्या वेळासाठी गृहीत धरतो की माझ्या पक्षाची घटना ही लोकशाही विरोधी होती, मग त्याचा परिणाम काय होतो तर पक्षाची नोंदणी री रजिस्ट्रेशन होणं किंवा डी रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे, ती रद्द का केली गेली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. या व्यतिरिक्त आयोगाला दुसरा कुठलाही अधिकार नाही असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या अधिकारावर बोट ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय की एकनाथ शिंदे यांचा गट त्या घटनेची निर्मिती आहे असं मानतो, मग पक्षाचं चिन्ह त्यांना कसं मिळू शकतं? जर तसं झालं असतं तर कमाल, मला नोंदणी रद्द करण्याची नोटीस मिळायला हवी होती. मग या सर्व गोष्टींचा फायदा दुसऱ्या गटाला कसा मिळू शकतो? अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद आहे, कारण की याच युक्तिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल हे आता सुप्रीम कोर्टाच्या मनावर ठामपणे बिंबवू इच्छितात की कशा पद्धतीने हे त्यांच्याकडे असलेलं पक्ष आणि पक्षाचं नाव, हे पक्षाचं चिन्ह हे कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे त्यावर आता सगळ्यात मोठा कपिल सिब्बल यांचा रोख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल सांगतायत की जर त्या घटनेनुसार ती घटना लोकशाही विरोधी होती, त्यानुसार झालेल्या निवडी लोकशाही विरोधी होत्या, तर एक महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे या सगळ्या संदर्भात तुम्ही एखाद्या पक्षाला, एखाद्या गटाला काही भूमिका मांडण्यासाठी किंवा त्यांना जर पक्षाने चिन्ह देण्यासंदर्भात, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यासंदर्भात जर काही निर्णय घेत असाल तर आम्हाला नोटीस मिळणं गरजेचं होतं. हीच नोटीस शिवसेना पक्षातील पक्षप्रमुख असल्या उद्धव ठाकरे यांना मिळाले नसल्याचा युक्तिवाद जो आहे तो आता कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. खरं तर कुठलीही गोष्ट जर एकाच गोष्टीवरती दोन जणांचा दावा असेल तर त्याचा निवाडा करताना दोघांनाही नोटीस जाणं गरजेचं असतं. मात्र ही नोटीस न जाता अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय दिल्याचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे आणि त्यावरच आता कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोट ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.